नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। चला तर आजचं सेशन स्टार्ट करू, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत फॉरेन्सिक सायन्स। आपण फॉरेन्सिक सायन्स मध्ये पण काय शिकणार आहोत तर आजचा टॉपिक आहे आयडेंटिफिकेशन ऑफ सेमन। आपण सगळ्यात आधी बघू सेमनचं इंट्रोडक्शन, म्हणजे सेमनचं बायोलॉजिकल बॅकग्राऊंड काय आहे। नंतर आपण बघणार आहोत त्याच्या काही टेस्ट, म्हणजे प्रिझेंटिव्ह टेस्ट, कन्फर्मेटरी टेस्ट, अर्थातच केमिकल टेस्ट। बरोबर, चला तर तुमचा वेळ वाया न घालवता हे सेशन स्टार्ट करूया। चला तर सगळ्यात आधी बघू आपण सेमनचं बायोलॉजिकल बॅकग्राऊंड। तर मग सेमन मध्ये काय आहे सर, तर सेमन मध्ये आहे फायब्रिनोजन, फॅक्टोज, कॅल्शियम। आणि सेमनचा पीएच किती आहे तर सेमनचा पीएच आहे 7.2 ते 7.8। म्हणजेच सेमनचा पीएच किती आहे तर सेमनचा पीएच किती आहे तर 7.2 तर 7.8। लक्ष द्या, एक्झाम मध्ये येऊ शकतं की सेमनचा पीएच किती, तर सेमनचा पीएच आहे 7.2 ते 7.8। बरोबर, मग सर मला एक कळत नाही सर की सेमनचं फॉर्मेशन कुठं होतं आणि कसं होतं सर। तर बघा रे, सेमनचं फॉर्मेशन कुठं होतं तर सेमनचं फॉर्मेशन होतं टेस्टिकल्स मध्ये। तर बघा रे, आपण टेस्टिकलला जर ऑब्झर्व केलं ना तर टेस्टिकल मध्ये काही लोब दिसतील, त्याला आपण टेस्टिकल लोब म्हणू। आणि त्यालाही जर आपण ऑब्झर्व केलं ना तर त्यामध्ये तुम्हाला ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतील, कॉल्ड सेमिनिफेरस ट्यूब्युल्स। आणि या सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मध्ये काय असतात तर या सेमिनिफेरस ट्यूब्युल्स मध्ये असतात सेरोटोनी, स्पर्मॅटोगोनिया। आणि या स्पर्मॅटोगोनिया मध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होतं। बरोबर, स्पर्म फॉर्म झाल्यानंतर स्पर्म कुठे जातो तर स्पर्म जातो सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये। आणि सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये जो जातो इपिडिडायमिस मध्ये, तिथे वाढतात, मोठे होतात, म्हणजेच मॅच्युअर होतात। नंतर इपिडिडायमिस मधून जातात सेमिनल वेसिकल मध्ये, तिथे सेमिनल वेसिकल मध्ये गेल्यानंतर फ्लुइड मध्ये ते मिक्स होतात। नंतर जातात प्रोस्टेट ग्लँड मध्ये, आणि प्रोस्टेट ग्लँड मध्ये गेल्यानंतर ते प्रोस्टेट फ्लुइड मध्ये मिक्स होतात। आफ्टर मास्टरबेशन और सेक्स ते काय होतात तर ते युरेथ्रेच्या थ्रू बाहेर पडतात। तर बघा रे, सेमन ऍट अ टाइम 3 ते 5 ml बाहेर पडतं। मग 1 ml सेमन मध्ये असतात 100 लाख स्पर्मॅटोझोआ। सर तुम्ही तर सगळं बायोलॉजिकल बॅकग्राऊंड सांगू राहिलो सर सेमनचं, आम्हाला तर फॉरेन्सिक सायन्स शिकायचं आहे। तर बघा रे, सेमन क्राईम सीन मध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। जर एखाद्याचा आपल्याला डीएनए आयडेंटिफाय करायचा आहे तर सेमनच्या सॅम्पलने डीएनए आयडेंटिफाय करता येतो। ते कसं आयडेंटिफाय करायचं याआधी आपण बघणार आहोत स्पर्मचं स्ट्रक्चर। तर बघा रे, स्पर्म कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, हेड, मिड पीस अँड टेल। बघा रे, टेल जे आहे ते मुवमेंट साठी यूज होते, पण मिड पीस मध्ये असतात मायटोकॉन्ड्रिया। आणि मायटोकॉन्ड्रियालाच काय म्हणतात, मायटोकॉन्ड्रियालाच काय म्हणतात तर हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात। बरोबर, तर बघा रे, मग स्पर्म मध्ये काय असते तर स्पर्म मध्ये असतात ऍक्रोसोम, डीएनए, न्यूक्लियस। आणि ह्याच डीएनए थ्रू, म्हणजे ह्याच हेड मध्ये जे डीएनए प्रेझेंट आहे याच्या थ्रू आपण ज्याने क्राईम केलाय त्याचा डीएनए आयडेंटिफाय करू शकतो। चला तर मग पुढे बघूया। आता आपण बघूया याचे फिजिकल एक्झामिनेशन। तर बघा रे, सेमनचा कलर कसा असतो तर सेमनचा कलर कसा असतो, व्हाईटिश असतो, येलोइश असतो। आणि बघा रे, आता कसं तुम्ही जर क्राईम सीनवर गेले तर नेहमीच तुम्हाला जो सेमन आहे ते तुम्हाला फ्रेश सापडणार नाही, नेहमी जे सेमन स्टेन आहे ते ड्राय झालेलं सापडणार। मग ड्राय सेमनचा कलर कसा असणार तर ड्राय सेमनचा कलर असतो ग्रेइश। बघा रे, स्मेलच्या बाबतीत त्याची एक वेगळी स्मेल आहे। सेमन हॅव कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर, मग त्यालाच काय म्हणतात, त्यालाच म्हणतात सेमिनल ऑर्डर। तर चला तर पुढे बघू। नंतर बघायचं आपल्याला त्याचं फिजिकल एक्झामिनेशन मध्ये बघायचं आपल्याला टेक्स्चर। बघा रे, आपण जर सेमन, म्हणजे आता बघा आपण क्राईम सीन मध्ये गेलो, आपल्याला एक कपडा सापडला, त्यामध्ये एक सेमन स्टेन आहेत, मग ते खूप ड्राय झालेले आहेत। आणि जेव्हा आपण त्याला टच करू तेव्हा आपल्याला कळल, म्हणजे तेव्हा आपल्याला असं फील होईल की स्टार्ची फील येणार। बरोबर, पुढे बघू। नंतर अपीरियन्स। तर बघा रे, गार्मेंट सेंट फॉर फॉरेन्सिक एक्झामिनेशन आर युजुअल डर्टी हॅव्हिंग अ व्हेरायटी ऑफ स्टेन इन नॅचरल लाईट। म्हणजे नॅचरल लाईट मध्ये काय होणार तर स्टेन कसे होणार तर रॅडिश होणार, नॅचरल लाईट मध्ये स्टेन रॅडिश होतील आणि बाकीच्यात ब्राऊन होतील, येलो होतील। बरोबर, चला तर आता आपण बघणार आहोत प्रिझेंटिव्ह टेस्ट। म्हणजे प्रिझेंटिव्ह टेस्ट कोणते बघणार आहोत तर आपण बघणार आहोत ऍसिड फॉस्फेटेस टेस्ट। बघा रे, ऍसिड फॉस्फेटेस टेस्ट जे आहे ते कशासाठी यूज होते तर सेमन आयडेंटिफाय करायसाठी। बरोबर, मग बघा रे, क्राईम सीनवर जो आपल्याला कपडा सापडला आहे ज्यामध्ये सेमन स्टेनचे डाग आहेत, तो आपल्याला लॅबमध्ये आणायचा आहे। लॅबमध्ये आणल्यावर त्यावर सलाईन छिडकायचं आहे। सलाईन छिडकल्यावर त्याला एका फिल्टर पेपरवर म्हणजे असं दाबायचं आहे, जेणेकरून जे स्पर्म आहे त्या फिल्टर पेपरवर येणार।
नंतर त्यावर आपल्याला ऍसिड फॉस्फेटेज रिएजंट टाकायचा आहे. मग सर ऍसिड फॉस्फेट रिएजंट कसा बनतो सर, तर थांबा ते पण आपण बघूया. तर बघा रे, ऍसिड फॉस्फेट रिएजंट बनवण्या अगोदर आपल्याला बफर सोल्युशन बनवावं लागणार. तर बघा रे, बफर म्हणजेच तर बघा रे, बफर सोल्युशन काय असतं हे मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं, एकदा ते पण लेक्चर बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की बफर सोल्युशन म्हणजे काय असतं. तर बघा रे, बफर कसं बनवायचं, तर ग्लासियल ऍसिडिक ऍसिड घ्यायचं 1 ml, सोडियम ऍसिटेट अनहायड्रस घ्यायचं 2 ग्रॅम, नंतर डिस्टिल वॉटर घ्यायचं 100 ml. बरोबर, हे जर इथे आपलं बफर सोल्युशन तयार झालं. बघा रे, स्टेप 1 मध्ये काय करायचं, तर 50 ml बफर सोल्युशन घ्यायचं, नंतर सोडियम अल्फा नॅप्थाइल फॉस्फेट घ्यायचा. बरोबर, किती, तर 0.25 वेट पर ऑलिव्ह म्हणजेच 126 ग्रॅम घ्यायचा. स्टेप 2 मध्ये काय करायचं, तर स्टेप 2 मध्ये बफर परत 50 ml बफर घ्यायचं, नंतर नॅफ्थेनॉल डायझो ब्लू घ्यायचा. किती घ्यायचा, तर 0.5 वेट पर ऑलिव्ह, किती 250 ग्रॅम घ्यायचा. नंतर पुढे बघा रे, नंतर काय म्हणतोय, आणि नंतर जेव्हा आपला ऍसिड फॉस्फेटेज रिएजंट तयार होणार तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, ते त्या फिल्टर पेपरवर 1 to 2 ड्रॉप टाकायचं आहे. आणि 1 to 2 ड्रॉप टाकल्यावर काय होणार, तर आपल्याला एक पर्पल कलर शो होणार, म्हणजेच त्यामध्ये सेमन प्रेझेंट आहे, म्हणजे तेथेच सेमन आपल्याला आढळलंय. बरोबर, आणि नंतर मग त्या सेमन नुसार आपण डीएनए आयडेंटिफाय पण करू शकतो. पुढे बघू, नंतरची प्रोसेस आहे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. बघा रे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी इज युज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ कोलिन अँड स्पर्माइन. म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफीने सुद्धा आपण सेमन डिटेक्ट करू शकतो. म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी मध्ये आपल्याला काय शो होतो, तर आपल्याला कोलिन आणि स्पर्माइन. बरोबर, कोलिन म्हणजे काय रे बाबा, तर कोलिन जे आहे ते लेसिथिन प्रोड्यूस करतं. मग लेसिथिन कुठं असतं, तर लेसिथिन कुठं असतं, लेसिथिन असतं स्पर्म मध्ये. चला तर पुढे बघू. बघा रे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी म्हणजे मध्ये काय येते, तर बघा रे, थिन लेअर क्रोमॅटोग्राफीचे 2 टाइप्स पडतात. बरोबर, देर आर 2 टाइप्स ऑफ रिएजंट युज्ड इन अ TLC मेथड. दे आर, बघा रे, एक येतो ड्रॅगन-ड्रॉप्स रिएजंट आणि एक येतो पोटॅशियम आयोडो प्लॅटिनेटो रिएजंट. काय येतो, तर एक येतो ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट आणि दुसरा येतो पोटॅशियम आयोडो प्लॅटिनेटो रिएजंट. तर पुढे बघू. नंतर आपण बघणार आहोत कन्फॉर्मिटी टेस्ट. बघा रे, आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय केला त्या सायंटिफिक असिस्टंट, आणि त्यामध्ये केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक मागितलंय. म्हणजे त्यामध्ये 20 क्वेश्चन फॉरेन्सिकचे आणि 20 क्वेश्चन केमिस्ट्रीचे येणार आहेत. पण जेही क्वेश्चन येणार ते केमिस्ट्रीचे रिलेटेड येणार. मग आपल्याला हे केमिकल टेस्ट खूप महत्वाचे आहेत. चला तर स्टार्ट करू. आपण यामध्ये 2 टेस्ट बघणार आहे, एक तर फ्लोरेन्स टेस्ट आणि एक बार्बेरियोस टेस्ट. बघा रे, फ्लोरेन्स टेस्ट मध्ये काय आहे, तर फ्लोरेन्स टेस्ट कोणी डिस्कवर केली, तर बघा रे, फ्लोरेन्स टेस्ट डिस्कवर केली डॉक्टर फ्लोरेन्सनं. कधी केली, तर 1886 मध्ये डिस्कवर केली. तर पुढे बघू रे, फ्लोरेन्स. मग आता फ्लोरेन्स रिएजंट काय असतो, तर पोटॅशियम आयोडाइड प्लस आयोडाईन आणि वॉटर, हाच काय असतो, हाच एक फ्लोरेन्स रिएजंट असतो. बघा रे, आपण क्राईम सीनवर गेलो आणि आपल्याला एक क्लोथ आढळला, एक कपडा आढळला, ज्यामध्ये आपल्याला असं वाटतंय की यामध्ये सेवन आपल्याला सापडू शकतं. आपण ते लॅबमध्ये आणलंय. मग आता काय करायचं, तर परत तीच प्रोसेस करायची जी आपण ऍसिड फॉस्फेटेज साठी केली होती. आणि फक्त इथे काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला फॉरेन्स रिएजंट आहे, इथे आपल्याला ते फॉरेन्स रिएजंट 1 to 2 ड्रॉप टाकायचा आहे. आणि फॉरेन्स रिएजंट 1 to 2 ड्रॉप टाकल्यावर आपल्याला काय होईल, आपल्याला रोम्बिक शेप क्रिस्टल दिसणार आहे. म्हणजेच काय होणार, तर इथे सेमन जे आहे आपल्याला इथे आपल्याला कळून येणार की इथे सेमन, ह्या कपड्यावर सेमन प्रेझेंट आहे. बरोबर, बघा रे, यामध्ये आपल्याला कशी दिसणार, रोम्बिक शेप डार्क क्रिस्टल दिसणार आणि रोम्बिक शेप डार्क क्रिस्टल कोलिन पण दिसणार यामध्ये. अकॉर्डिंग टू डेव्हिस अँड विल्सन, इफ स्वॅब इज कलेक्टेड विथिन 1 day ऑफ सेक्सुअल ऍक्ट, कोलिन कॅन बी डिटेक्टेड ऍट द सेम टाइम. इफ स्वॅब इज टेकन आफ्टर 40 hour इंटरकोर्स, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ नेगेटिव्ह रिझल्ट. काय म्हणतो डेव्हिस आणि विल्सन, हा काय म्हणतो, तर बघा यानं काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. जो आपण एका दिवसात स्वॅब घेणार त्यामध्ये आपल्याला कोलिन तर सापडणार, पण जर स्वॅबला घेऊन आपल्याला 14 तास झाले असेल तर आपल्याला कोलिन जो आहे तो अब्सेंट दिसणार. बरोबर, काय म्हणतो म्हणजे टेस्ट म्हणजे काय म्हणतोय, टेस्ट कशी येणार, तर टेस्ट येणार निगेटिव्ह. तर चला तर पुढे बघू. नंतर येतो बार्बेरियो टेस्ट. तर बघा रे, हे बार्बेरियोची टेस्ट आहे, कोणी इन्व्हेंट केली, तर बार्बेरियोनेच इन्व्हेंट केली असणार. मग बघा रे, कधी इन्व्हेंट केली, तर 1905 मध्ये इन्व्हेंट केली. त्यामध्ये जे सेमन स्टेन आहे त्यामध्ये पिक्रिक ऍसिड जेव्हा आपण टाकणार ते एकमेकांसोबत रिएक्ट होणार आणि आपल्याला काय दिसणार, तर आपल्याला दिसणार निडल शेप स्पर्माइन पिक्रेट क्रिस्टल दिसणार आपल्याला. बरोबर, काय दिसणार आपल्याला दिसणार स्पर्माइन पिक्रेट क्रिस्टल. आणि एक्झाम मध्ये येऊ शकतो की बाबा बार्बेरियो टेस्ट मध्ये आपल्याला, म्हणजे बार्बेरियो टेस्ट मध्ये काय शो करतो, तर आपल्याला काय शो करणार आहे, तर स्पर्माइन पिक्रेट क्रिस्टल शो करतात. बरोबर, पुढे बघू. चला तर इथे आपला थेरॉटिकल पार्ट संपलेला आहे आणि आता आपण काय स्टार्ट करणार, तर आता आपण करणार एमसीक्यू स्टार्ट.
तर बघा रे पहिला एमसीक्यू काय आहे, द प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ इज कॉल्ड. काय होणार म्हणजे द प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ यालाच काय म्हणतात, द प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ यालाच काय म्हणतात, तर काय म्हणतात, स्पर्मॅटोगोनेसिस म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात, बोथ ए अँड बी, यापैकी काहीच म्हणत नाहीत. तर बघा रे काय करेक्ट ऑप्शन आहे, तो ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन बी, म्हणजेच काय म्हणतात, द प्रोसेस ऑफ जनरेटिंग स्पर्मॅटोझोआ इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. पुढे बघू, स्पर्म आर स्टोर्ड अंटिल इजॅक्युलेशन इन द. बघा रे स्पर्म आर स्टोर्ड अंटिल इजॅक्युलेशन. ऑप्शन ए इप्रिडायमिस, ऑप्शन बी सेमिनिफेरस ट्युब्युल्स, बघा रे की ऑप्शन सी येणार की ऑप्शन डी येणार. सांगा पटापट ऑप्शन काय येणार. आपण या लेक्चर मध्ये आधीच बघलेलं आहे की सेमन जे आहेत ते कुठे मॅच्युअर होतात रे, तर ते होतात इप्रिडायमिस मध्ये. मग याचं करेक्ट उत्तर काय असणार, याचं करेक्ट उत्तर असणार ऑप्शन ए म्हणजेच इप्रिडायमिस. स्पर्म आर स्टोर्ड अंटिल इजॅक्युलेशन इन द इप्रिडायमिस. पुढे बघू, एपी इज प्रेझेंट इन. एपी काय बाबा सर, अरे बाबा एपी म्हणजे आपण शिकलो नाही का ऍसिड फॉस्फेटेज, आणि ऍसिड फॉस्फेटेज काय एन्झाइम आहे ना. मग कसं, मग हा एन्झाइम कुठे प्रेझेंट असतो, कुठे असतो प्रेझेंट, मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतो, लायसोसोम मध्ये असतो, की दोघांमध्ये असतो, की कशातच नसतो रे. तर बघा याचं करेक्ट उत्तर काय आहे, करेक्ट उत्तर याचं लायसोसोम. ऍसिड फॉस्फेटेज एन्झाइम कुठे प्रेझेंट असतो, तर ऍसिड फॉस्फेटेज एन्झाइम लायसोसोम मध्ये प्रेझेंट असतो. मग लायसोसोमलाच काय म्हणतात, तर लायसोसोमला म्हणतात सुसाइडल बॅग. तर चला तर पुढे बघू, सेमन कसं आहे, सेमनचा कलरलेस आहे की येलो इन कलर आहे की रेडिश ब्राऊन कलर आहे की बोथ ए अँड बी आहे. बघा रे याने काय विचारलं, यानं आपल्याला हे नाही विचारलं की ड्राय सेमन काय आहे, म्हणजे आपल्याला हे विचारलं की ड्राय सेमन कोण्या कलरचं असतं, यानं आपल्याला एवढं विचारलं की सेमन कोण्या कलरचं आहे. तर सेमन कोण्या कलरचं आहे, कलरलेस आहे, येलोइश इन कलर आहे, रेडिश ब्राऊन कलर आहे की दोघं पण आहे. तर बघा रे याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन डी बोथ ए अँड बी. चला तर पुढे बघू, फ्लोरेन्स टेस्ट इज युज्ड फॉर. आता फ्लोरेन्स टेस्ट कशासाठी यूज होते, ब्लड स्टेन साठी, सेमिनल स्टेन साठी, सेलिव्हरी स्टेन साठी की स्वीट स्टेन साठी. याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर सगळ्यांना याचं उत्तर माहित असणार. काय याचं उत्तर, तर ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर, सेमिनल स्टेन. फ्लोरेन्स टेस्ट इज युज्ड फॉर सेमिनल स्टेन. पुढे बघूया, ड्राय सेमन स्टेन अपियर. आत्ताच मी बोललोय, आता मी काय म्हणलंय की ड्राय सेमन कसं असणार, तर ड्राय सेमन असणार ग्रे कलरचं. तर काय ऑप्शन ए कसं आहे, ऑप्शन ए जे आहे ते एकदम बरोबर आहे. ड्राय सेमन स्टेन अपियर ग्रेइश इन कलर. पुढे बघू, हा तर बार्बिरियो टेस्ट. आताच आपण बार्बिरियो टेस्ट बघितली, याचं उत्तर चुकलंच नाही पाहिजे अजिबात. तर बघा रे काय म्हणतो, एकदम पांचट क्वेश्चन विचारला आहे. तर बार्बिरियो टेस्ट इज यूज प्रिझेंटिव्ह टेस्ट फॉर सलायवा, युरिन, सेमन. कशासाठी आहे बार्बिरियो टेस्ट, अरे सेमन साठी आहे. मग ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. पुढे बघू, प्रिझेंटिव्ह टेस्ट फॉर सेमन इज. अच्छा यापैकी सेमनची प्रिझेंटिव्ह टेस्ट कोणती आहे, ऑप्शन ए उत्तर बरोबर आहे, ऑप्शन बी बरोबर आहे, ऑप्शन सी की डी. तर बघा रे याचं उत्तर कोणतं बरोबर आहे, तर बघा रे याचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर, म्हणजे प्रिझेंटिव्ह टेस्ट फॉर सेमन इज ऍसिड फॉस्फेटेज टेस्ट. बघा रे कॅस्टल मेयर टेस्ट काय आहे, तर कॅस्टल मेयर टेस्ट हे ब्लड आयडेंटिफाय करण्यासाठी यूज होते. कॅस्टल मेयर टेस्टला फिनॅप्थिलिन टेस्ट पण म्हणतात. बरोबर, आपण ब्लडचा जो चॅप्टर आहे ना तो नंतर घेणार आहोत. बरोबर, आणि त्यामध्ये आपण ब्लडची टेस्ट एकदम डिटेल मध्ये शिकणार आहोत. तर पुढे बघू, चला तर इथे आपले एमसीक्यू पण संपलेले आहेत. आपण इथे थेरी पण बघितली, आपण इथे एमसीक्यू पण बघितला. आता वेळ झाली बाय बाय करायची. तर चला तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटू. तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल, तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे तुम्हाला. चला तर मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये.